बहुजन संघटकच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम जय भीम। आणि सगळ्या आमच्या हिंदू बंधू भगिनींना आणि संविधानाच्या रक्षणात उतरलेल्या सर्वच भारतीय नागरिकांना माझा नमस्कार। आज आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय भारताच्या संसदेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशा प्रकारची जी खासदारांची वैचारिक लढाई सुरू आहे त्यामध्ये अमित शहांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते वक्तव्य घेऊन आपण इथे बोलतोय। याच्या अगोदर मी दुसऱ्या चॅनलवर हा विषय बोललेलो आहे, परंतु या विषयाचं गांभीर्य आणि खोली एवढी आहे की आपल्याला या विषयावर सततची चर्चा करावी लागेल। आणि म्हणूनच हा जो अमित शहांचा अस्तित्वहीन देव आणि स्वर्ग ही नव्या गुलामीची नांदी आहे अशा प्रकारचं विषय घेऊन आज आपण इथे बोलत आहोत। हा विषय बोलत असताना भारतीय संसदेतले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत महान असे ते नेते होते आणि त्यांना मी माझी आणि आपणा सर्वांकडून श्रद्धांजली अर्पण करतो आणि बोलायला सुरुवात करतो। खरं म्हणजे देशामध्ये काँग्रेस विरोधातलं भाजपचं जे राजकारण आहे तापलेलं आहे आणि अशामध्ये अत्यंत हुशार उच्च शिक्षित अशा माजी पंतप्रधानांचा मृत्यू होणं ही अत्यंत वाईट घटना आहे आणि चळवळीला मागे नेणारी घटना आहे। आणि म्हणूनच ही चळवळ थंड होऊ नये याची काळजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि म्हणून अमित शहांचं जे वाक्य आहे ते वाक्य मी पुन्हा एकदा इथे आपल्यासमोर बोलून दाखवतो। अमित शहा म्हणतात की आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन आली आहे आणि तुम्ही देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असं ते त्यांचं वक्तव्य आहे। आता आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हा या देशातला सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक अत्यंत बलवान संघटना भाजपाच्या पाठीमागे आहे। हजारो वर्षांची वैदिक ब्राह्मणी मनुवादी परंपरा विषमतेची परंपरा या पक्षाच्या विचारसरणीमध्ये आहे आणि खूप त्यागी आणि संयमी कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांच्याकडे आहे। आणि हे पाठबळ घेऊन अमित शहांचं जे वाक्य आलेले ते वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे। राजकारण करताना आपल्याकडे राजनीती म्हणून हा जो शब्द वापरला जातो तो मनात एक आणि ओठात एक अशा प्रकारचं राजकारण केलं जातं। सन्माननीय नेते शरद पवारांच्या बाबतीत असं सगळेजण म्हणतात शरद पवार काय करणार आहेत ते कोणालाच माहीत नसतं, ते बोलतात एक आणि करतात एक। आणि आदर्श राजकारणाची प्रतिमा शरद पवारांनी महाराष्ट्रात उभी केलेली अशीच सर्वच राजकारण्यांची आहे। सामान्य जनतेला समजेल अशी भाषा त्यांची नसते आणि म्हणूनच अमित शहा अगोदर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने किती त्रास दिला हे ठासून सांगत होते, अत्यंत प्रभावी भाषण करत होते। परंतु त्यांचा जो राग आहे तो काँग्रेसपेक्षा जास्त भारतीय संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आहे हे त्यांनी सहजपणे म्हणजे मनातली गोष्ट ओठावर आणून दाखवली। आणि म्हणून राजकीय माणूस किंवा गुन्हेगार असतात यांनी आपल्या भावना कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते सत्य बाहेर येतं। नैसर्गिकरित्या माणसाच्या मेंदूमध्ये माणसाच्या मनामध्ये जे काही आहे ते कसं वधवून घ्यायचं हे पोलिसांना सुद्धा माहीत असतं। आणि दारू पिल्यानंतर खरं म्हणजे माणूस अशा प्रकारची वक्तव्य करतो, परंतु धर्म नावाची जी गोष्ट आहे ती एक अशाच प्रकारची नशा आहे। म्हणजे धर्म ही आपूची गोळी आहे असं मार्क्सने म्हटलं। धर्माचा प्रचंड तिरस्कार मार्क्सने केला, परंतु धर्म हे प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे आणि धर्म हे प्रामाणिकपणाने व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनाची एक कला आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान या देशामध्ये चार्वाक बुद्ध आणि महावीर यांनी सुद्धा मांडलेलं आहे। आताची धर्माची प्रतिमा जागतिक स्थितीमध्ये अत्यंत विचित्र झालेली आहे किंवा बदनाम झालेली आहे, परंतु धर्म हा माणसाला सरळ जीवन जगायला शिकवतो अशा प्रकारचा विचार याच देशात भगवान बुद्धांनी पण सांगितला होता। आणि बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचं प्रामाणिक धार्मिक जीवन अपेक्षित होतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून धर्मामध्ये घुसलेला देव स्वर्ग चमत्कार आत्मा या गोष्टी आपल्या देशामध्ये असत्य आहेत, अस्तित्वहीन आहेत।
याच्यावर खूप लोक बोललेले आहेत. मी त्या अगोदर पण बोललेलो आहे की या देशामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष सामान्य माणसं जे आहेत, म्हणजे आपल्याकडे 85% स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शोषणाचं, यांच्या गुलामीचं तत्वज्ञान देवाचं नाव सांगून सांगितलं गेलं. स्वर्गाचं आमिष त्यांना दाखवलं गेलं आणि याच्यावर देशांतर्गत गुलामगिरी लादली गेली आणि याच गुलामगिरीनं परकीय शत्रूंच्या कमी संख्येने आलेल्या सैन्यांनी भारताचा सतत पराभव केला आणि म्हणून इंग्रजांची गुलामगिरी, मुस्लिमांनी आमच्यावर गुलामगिरी लादली, हे लोक जे सांगतात ते हे सत्य सांगत नाहीत की स्वर्ग ही गोष्ट अस्तित्वात नाही, देव ही गोष्ट अस्तित्वात नाही. आणि ते सांगून आपलं कल्याण करण्याचं काम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या मनुस्मृतीच्या चातुर्वर्ण्याच्या तत्वज्ञानी कायम केलं. आणि आता सुद्धा ह्या 2024 मध्ये आणि आता 25 लवकरच येणार आहेत, या काळात सुद्धा संसदेमध्ये अमित शहानी सांगितलं की तुम्ही सतत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कशाला घेता, तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. याचाच अर्थ स्वर्ग विरुद्ध भारतीय संविधान. आता भारतीय संविधान हे स्वर्गाच्या विरोधी आहे, प्रश्नच नाही आहे. देवाच्या विरोधी आहे, प्रश्नच नाही आहे. मग संविधान काय सांगतं, तर संविधान या पृथ्वीवरच्या माणसाच्या जीवाच्या, माणसाचं जे जीवन आहे त्या कल्याणाचा विचार करतं. आणि हे कल्याण लोकांनी जी शासन व्यवस्था उभी केलेली आहे, मग ती संसदेची 2 सभागृह असतील, लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्राच्या राज्याच्या स्तरावर विधानसभा, विधान परिषद असेल, आणि आपलं जी नोकरशाही आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, पोलीस दल आहेत, महसूल व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, आणि आपला हा जो मीडिया आहे, पत्रकारिता आहे, किंवा सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या मानवी न्याय देतात, अशा प्रकारचं संविधानाची दिशा आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, समानता, बंधुता ही अनेक तत्व आपल्या भारतीय संविधानाने आम्हाला दिली आहेत. आणि ती यासाठी दिलीत की तुमचा न्याय पृथ्वीवरच तुम्हालाच करायचा आहे, तुम्ही न्यायाने जगायचं आहे, दुसऱ्याला न्यायाने जगवायचं आहे. आणि म्हणून आकाशातला देव तुमचा न्याय करेल किंवा स्वर्गात तुम्हाला न्याय मिळेल हे थोतांड आहे, असं 2500 वर्षापूर्वी चार्वाकांनी सांगितलं, भगवान बुद्धांनी सांगितलं, महावीरांनी सांगितलं, आणि धार्मिक गुलामगिरी विरुद्ध बंड केलं. आणि हेच बंड आपल्याला माहित आहे नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांनी केलं. आणि महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशात फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं झालं. आणि आज महाराष्ट्राचा वैचारिक, आर्थिक, सामाजिक पराभव गुजरातने केलेला आहे. आणि गुजरातच्या लोकांनी व्यापाराचं तत्व न्याय व्यवस्थेमध्ये, पोलीस दलामध्ये, प्रशासनामध्ये आणून जी काय अवस्था आपल्या देशाची केलेली आहे. अनेक अर्थतज्ञ सांगतात की 13 ते 12 हजार पगारावर 90% लोकसंख्येला आज जगावं लागतं, ही देशाची परिस्थिती आहे. आणि मागच्या वेळी मी बोललो होतो की 13,000 पगार असलेल्या एका मराठा तरुणाने, प्रथमेश देसाई यांनी 36,000 रुपये स्कूटीचा हप्ता भरला नाही म्हणून आत्महत्या केली. अत्यंत सुंदर तरुण होता. ही जी घटना आहे ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. आणि आमच्या उरणच्या परिसरामध्ये जैन पेठ आंतरराष्ट्रीय बंदर आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक आहे. आणि या परिस्थितीमध्ये तिथलं जे वेतन आहे हे 13,000 पर्यंत तरुणांचं आलेलं आहे. हे शोषण आहे, कारण 13,000 कोणी जगू शकत नाही. आणि या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी विरोध आणि संविधानाचा विरोध अमित शहाच्या या वक्तव्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि हा विरोध त्यांच्या मुखातून बाहेर आला. आणि म्हणून या विषयाचं नाव मी दिलं की अस्तित्वहीन देव आणि अस्तित्वहीन स्वर्ग. कारण म्हणजे भारतामध्ये देवाचं आणि स्वर्गाचं, आत्म्याचं समर्थन करणारं तत्वज्ञान सगळे शंकराचार्य, बुवा बापू, वेगवेगळे संप्रदाय, सर्व धर्मांचे संप्रदाय मांडत आलेले आहेत. आणि ह्यामध्ये कोणून सुटलेलं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की या देशाचा न्याय लोक करतील. लोकांनी लोकशाही जी स्थापन केलेली आहे, लोकप्रतिनिधित्वाच्या जोरावर प्रशासन जे आहे किंवा न्याय व्यवस्था यांच्या माध्यमातून लोकांचा न्याय करतील, अशा प्रकारचं तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. आणि ह्या जमिनीवरचा न्याय करण्याची जी गोष्ट आहे, संविधानिक गोष्ट आहे, ती संघ परिवाराला मान्य नाही. आणि म्हणूनच अमित शहा म्हणतात की तुम्ही सतत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायची फॅशन झालेली आहे. म्हणजे सत्ता अशा प्रकारची आलेली आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये, की अमित शहाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि तो वाढलेला आत्मविश्वास सांगून गेला की तुम्ही हे शिकलेले लोक, आता मी 2-3 वाक्य पाहिली, अनेक म्हणजे मोहन भागवतांची पण पाहिली की शिक्षणाची गरज काय, शिक्षण न घेता व्यापार करता येतो, प्रगती करता येते, वगैरे वगैरे वगैरे.
परंतु आपल्याला माहित आहे की दोन पंतप्रधानांची तुलना केली, इंदिरा गांधी असतील काँग्रेसच्या किंवा आता जे वारलेले मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये त्यांची जी वक्तृत्व आहेत किंवा वागण्याची पद्धत आहे, शिक्षणाचा प्रभाव किती महत्त्वाचा असतो. पंडित जवाहरलाल नेहरूंचे सुद्धा विचार अत्यंत प्रगल्भ होते आणि भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हे सगळं पाहिलं तर या मोदी आणि शहाना बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार वाटतो, कारण धर्माचा प्रभाव त्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे आणि हा धर्मच अस्तित्वहीन गोष्टीवर आहे. म्हणजे स्वर्ग आणि देव ह्या दोन गोष्टीचं अस्तित्व जगामध्ये कोणी सिद्ध करू शकलेलं नाही, सिद्ध करू शकणार नाही. आणि म्हणून भारतामध्ये हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे. आता काँग्रेस विरुद्ध भाजपा या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं तत्वज्ञान हे लक्ष झालेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण पाहिलं की राहुल गांधींनी संविधान बचावाची भूमिका घेतली आणि 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाने संविधान संपवण्याची भाषा केली होती, म्हणजे मनुस्मृती आणण्याची. आणि त्यांनी मनुस्मृती आणण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे निर्णय दिलेले आहेत ते सत्य नाकारणारे निर्णय आहेत. ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला, ज्या कार्यकर्त्यांनी उभा केला, त्यांचा तो पक्षच नाही आणि 5 वर्षासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा तो पक्ष आहे, अशा प्रकारचा निकाल निवडणूक आयोग आणि न्यायालयाने देणं ही हुकुमशाहीची स्थिती आहे, यात काही वादच नाही. आणि राहुल गांधींच्या हा जो संविधानाची बाजू घेण्याचा जो विषय आहे आणि आता भाजप त्यांना विरोध करते, याच्यामध्ये खरं म्हणजे राहुल गांधींनी जो विषय घेतलाय हा थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आहे. काँग्रेसने किती काम केलं असलं तरी संविधानवादी, संविधानाचा प्रसार करणारे कार्यकर्ते काँग्रेसची चळवळ निर्माण करू शकले नाहीत. आणि जे कोणी कार्यकर्ते आहेत ते आपल्याला माहित आहे की अस्तित्वात नसलेला देव आणि स्वर्ग हे मनातून आणि अनुभवातून जाणारे लोक आहेत. ते आपल्याला माहिती आहे देशामध्ये धर्मांतरित बौद्ध आहेत आणि त्या बौद्ध आहेत. माझंही म्हणणं काय ना अतिशयोक्ती वाटेल, परंतु हे सत्य आहे की या देशामध्ये जागृत असलेले जे लोक आहेत हे लोक आंबेडकरी लोकच आहेत. आणि म्हणून काँग्रेसने राहुल गांधींनी जरी विषय घेतला तरी या विषयावर बोलणारे खरं म्हणजे खासदार किंवा आमदार त्यांच्याकडे, काँग्रेस पक्षाकडे नाहीत. कारण ही भूमिका आहे अमित शहांच्या वक्तव्याविरुद्ध भूमिका घेण्याची हिंमत, म्हणजे देव आणि स्वर्गाच्या विरोधात घेणारी हिंमत आहे, ही धर्माच्या, पारंपरिक धर्माच्या विरोधातली भूमिका आहे आणि ती भूमिका घेण्यासाठी फार मोठा अभ्यासाची गरज असते. आंबेडकरीवादी होणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून आजच्या घडीला बहुजन संघटक या चॅनलवर चाललेली चर्चा, ही चर्चा यासाठी महत्वाची आहे की ज्यावेळी विधानसभेला राहुल गांधींनी लोकसभेला राहुल गांधींनी विषय घेतला की आम्ही संविधान वाचवणार आणि अनेक आंबेडकरी विचारवंतांनी राहुल गांधींची बाजू उचलून धरली, म्हणजे आंबेडकरी विचारवंतांची. आणि त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा झाली की हे योग्य आहे का, म्हणजे आंबेडकरीवादी विचारांनी काँग्रेसला पाठिंबा देणं योग्य आहे का. तर ही चर्चा आपण पाहिली. राहुल गांधींनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आहे आणि नव्या पिढीच्या काँग्रेससाठी महत्वाचा आहे. आणि आता संविधानवादी असणं आणि आंबेडकरवादी असणं हा विषय ज्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांना या देशाच्या चळवळीचं नेतृत्व करायचं आहे. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी संधी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण या सगळ्या विषयावर चर्चा करायला बसलेलो आहोत. आणि खरं म्हणजे हा विषय केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित राहिलेला नाही, तळागाळात जाऊन सगळ्या समाजाला जागं करण्याचा हा विषय आहे आणि लोकांना जागं करण्याचा हा विषय, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. एक ते राहुल गांधी किंवा काँग्रेस भाजपाच्या या सगळ्या विरोधी प्रचाराला उत्तर देऊ शकणार नाही. आणि म्हणून हा संघर्ष खरा म्हणजे जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यांचा संघर्ष आहे. आणि त्यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन मोठमोठ्या यात्रा काढून याला उत्तर देण्याची काळाची गरज आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. हे संविधानकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि ही गोष्ट नरेंद्र मोदींना किंवा संघ परिवाराला माहीत आहे. ज्या पद्धतीने हिटलरनं लोकशाहीच्या माध्यमातून विरोधी पक्ष संपवला आणि हुकुमशाही आणली, अशा प्रकारची वाटचाल भारतीय जनता पार्टीची आज होते. त्यांनी विरोधी पक्ष संपवलेला आहे आणि हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्ष संपलेला आहे. असा विरोधी पक्ष केवळ विचारांनी संपवणं, विवेकबुद्धीने संपवणं अवघड असतं. तर हा विरोधी पक्ष संपवण्याची किमया ईव्हीएम मशीननी केलंय, ही पण खूप मोठी चर्चा आहे. आणि म्हणून ही सगळी आंदोलनं दडपण्यासाठी आता लोकसभेतला संघर्ष चालू आहे. वैदिक हिंदुत्ववाद जो आहे, मनुस्मृती आहे, वेद, उपनिषद, देव, चमत्कार, आत्मा
यांचे तत्वज्ञान घेऊन भाजपाचा आज विजय झालाय. हा विजय केवळ संसदेतला नाही तर पूर्ण देशामध्ये हिंदुत्ववाद पसरलेला आहे. म्हणजे वैदिक गुलामगिरी आहे. देवाचं तत्वज्ञान, स्वर्गाचं तत्वज्ञान सर्व धर्मामध्ये आपल्या भारतामध्ये पोहोचवलेलं आहे. जगामधलं जे सगळे विचार आहेत, आधुनिक विचार आहेत, आधुनिक मूल्य आहेत, त्यांच्या विरोधात आपल्या देशाचा प्रवास सुरू झाल्यामुळे आपला देश वाचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून काँग्रेसचे तत्वज्ञान नक्की कोणते, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो काँग्रेसच्या लोकांना मी विचारतो, तुम्हाला भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्वीकारायचं असेल तर तुम्हाला देव आणि स्वर्ग दोन्ही नाकारायची हिंमत ठेवावी लागेल. तुम्ही म्हणाला आम्ही पण हिंदू आहोत, जर भाजपवाले कडक हिंदू असतील तर आम्ही मऊ हिंदू आहोत. पण दोन्ही हिंदुत्व म्हणजे महात्मा गांधींचं आणि सावरकरांचं किंवा गोळवळकरांचं हे चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करते. आणि म्हणून दोन्ही भारतीय जीवनाला, संविधानाला अपायकारक असं हिंदुत्व आहे. आणि म्हणून ही हिंमत तुमची असेल तर यावर तुम्ही चर्चा करू शकता. आणि म्हणून भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब यांना घेऊन राहुल गांधी निघाले आहेत का, हा पण मोठा प्रश्न आहे. भारतीय संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भगवान बुद्ध यांचं जे तत्वज्ञान आहे, निरीश्वरवादी तत्वज्ञान आहे, देव नाकारणारं तत्वज्ञान आणि माणसाला विकासाच्या आणि देशाच्या केंद्रस्थानी आणणं हे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून जातीय जनगणना, आरक्षण, समानता ही तत्वे घेऊन काँग्रेस निघालेली आहे. परंतु जातीय जनगणना कशासाठी, समानता, आरक्षण कशासाठी, तर या देशातल्या मनुस्मृतींनी, चातुर्वर्ण्य व्यवस्थेने, इथल्या ओबीसी, एससी, एसटीना जो न्याय नाकारलेला आहे तो न्याय देण्यासाठी तत्व आहेत. आणि तो न्याय द्यायचा असेल तर ज्या धर्माने ही गुलामगिरी किंवा शोषण केलेलं आहे त्याला सुद्धा नाकारावं लागेल, हे काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईव्हीएम हे हुकुमशाहीच्या लोकांच्या फसवणुकीचे आज अड्डे झालेले आहेत. आणि हे जे मुद्दे आहेत निवडणुकीनंतर, महाराष्ट्राच्या निवडणूक, विधानसभेच्या निवडणुकीनंतर बाजूला ठेवण्याचं राजकारण भाजपा करते, अशा प्रकारचा संशय घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून देशाची वाटचाल आज हुकुमशाहीकडे, आर्थिक मंदीकडे सुरू आहे. यात हिंदू मुस्लिम वाद घडवण्याचा प्रयत्न सुद्धा होते. संभलची घटना आपण पाहिली असेल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे तर्कबुद्धीने, डोळसपणे पाहायचं असेल तर तुम्हाला देवाच्या कल्पनेतून, स्वर्गाच्या कल्पनेतून बाहेर येऊन भारताच्या प्रत्येक नैसर्गिक घटनांकडे पाहावं लागेल. याच्यामध्ये जी कल्पकता आहे भाजपाची ती समजून घ्यायला लागेल. आणि ही कल्पकता समजून घेण्याचा प्रयत्न 2500 वर्षापूर्वी, मी पुन्हा सांगतो, भगवान बुद्ध, चार्वाक आणि महावीरांनी केला. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांनी केला. फुले शाहू आंबेडकरांसारखे महापुरुष गुजरातमध्ये का जन्माला आले नाहीत, हा पण चर्चेचा मुद्दा आहे. आणि म्हणून हे अमित शहा आणि मोदी हे जे नेते घडलेले आहेत ते कुठल्या मुशीतून घडलेले आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते जर समजून घेतलं नाही तर त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कधीच कळणार नाही की तुम्ही आंबेडकर नाव घ्यायची फॅशन झाली आणि तुम्ही देवाचं नाव घेतलं तर मुक्ती मिळेल. अशा प्रकारची मुक्ती गुजरातमधल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्या माणसाला भेटले आणि त्याचा अनुभव कोणाला आलाय ते सिद्ध करता येते का, अशा प्रकारचा सवाल आमच्या लोकांच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून संविधान वाचवण्याचं जे आंदोलन परभणीमध्ये झालं त्या तरुणाची हत्या करण्यात आली आणि तरुणांना संदेश देण्यात आला की अशा प्रकारचे आंदोलन तुम्ही करू नका. आपल्याला माहित आहे देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जे सैनिक असतात ते शहीद झाल्यानंतर त्यांना शहीद म्हणून सन्मान आपला देश देतो. आपला देश म्हणजे काय, केवळ भूभाग नाही किंवा जमीन नाही, तर त्या देशातले निसर्ग, पर्यावरण, डोंगर, नदी, नाले यांच्या अधिकारांचा विषय. यांना सुद्धा अधिकार आहे, यांना सुद्धा मन आहे किंवा यांना सुद्धा त्यांचे जे ऑक्सिजन किंवा त्यांचे जे श्वास आहेत निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, ते जितके महत्वाचे आहेत तितकेच माणसाचे आहेत. आणि हे पर्यावरण वाचवण्याचं काम सुद्धा भारतीय संविधान करतं. आणि म्हणून तुम्ही संविधानिक जीवन जगणार की हुकुमशाहीचं जीवन जगणार, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर या देशातला 52% जो ओबीसी आहे त्या ओबीसींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून हे ओबीसी जर हिंदुत्वाचे गुलाम असतील किंवा हिंदुत्वाचं समर्थन करत असतील, देव आणि स्वर्गाचं समर्थन करत असतील, तर हा विषय मोजक्या संख्येने बोलायचा प्रयत्न आपल्याला करताना विचार करावा लागेल. कारण का या पार्श्वभूमीवर ज्या घटना घडतात त्या वर्तमानातल्या घटना आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आणि या पार्श्वभूमीवर ओबीसीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं गेलं. खरं म्हणजे मी, आपल्याला माहित आहे मी आंबेडकरवादीच आहे. मी वंचितमधून पहिल्यांदा लोकसभा लढलो, नंतर बीएसपी मधून लढलो. परंतु आपल्याला सध्या छगन भुजबळ हे भाजपामध्ये आहेत आणि भाजपामध्ये म्हणजे अजित पवार गटाचे आहेत, पण तो गट भाजपामध्ये आहे. असं असताना
छगन भुजबळांच्या समर्थनार्थ मी नाशिकला गेलो आणि त्या नाशिकच्या सभेत छगन भुजबळांना मी सभेत सांगितलं, 3च मिनिटाचं भाषण केलं, की छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य आहे. हे खरं म्हणजे भावी लोकशाहीची पायाभरणी होती, की ज्या रयतेच्या स्वराज्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी म्हणजे जी रयत आहे ती मागासवर्गीय होती, मनुस्मृतीने अधिकार नाकारलेली होती आणि त्यांचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि याचं प्रतीक कोकणातले आगरी, कोळी, माळी, भंडारे हे शूद्र आहेत आणि त्यांना आरमाराचं प्रमुख मायनाक भंडारी वगैरे आमचे लोक आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. समुद्र उल्लंघन करणं पाप आहे हे मनुस्मृती सांगत असताना जागतिक कीर्तीचा आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या लोकांना घेऊन उभं केलं. हे मनुस्मृतीचे विरोधक छत्रपती शिवाजी महाराज होते, परंतु ही भूमिका छत्रपतींची आम्ही मांडू शकलो नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आणि स्वराज्य पेशवाईंनी बुडवलं आणि पेशवाईनंतर आम्ही सगळे गुलाम झालो. आणि ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला सांगितली. जे सगळे ओबीसी आम्ही महात्मा फुल्यांना गुरु मानतो, हीच गोष्ट मी छगन भुजबळ यांच्या समोर सांगितली. आणि आता आम्ही भाजपात जायचं, काँग्रेसमध्ये जायचं, कुठल्या पक्षात जायचं असं कार्यकर्ते बोलत असताना 78 वर्षाच्या ओबीसी नेत्यांची म्हणजे छगन भुजबळांची भूमिका ही ओबीसीना गुलामगिरीतून मुक्त करण्याची भूमिका असली पाहिजे, असं तिथे भाषण मी केलं. मला 3 मिनिटात काही सगळं बोलता आलं नाही, परंतु पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा जेव्हा धर्माने या देशावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला, यज्ञ, कर्मकांड यामध्ये पशु हत्या केली गेली आणि जमिनीवरच्या माणसाला न्याय देण्यापेक्षा आकाशातल्या स्वर्गातला देव तुम्हाला न्याय करेल म्हणून यज्ञयाग आणि दान, पिंडदान विधी या देशामध्ये पुरोहितशाहीने सांगितले आणि त्याच्या विरुद्ध पहिलं बंड महात्मा गौतम बुद्ध आणि महावीर आणि चार्वाक यांनी केलं. आणि हे बंड आपल्या देशात झाल्यानंतर नंतरच्या काळात तुम्हाला माहित आहे की मनुस्मृती लिहिली गेली पुष्यमित्र शुंगाच्या काळात आणि या मनुस्मृतीनं पुन्हा एकदा आम्हाला गुलाम केलं पेशवाईत आणि या गुलामीतून मुक्त करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. ही सांस्कृतिक गुलामगिरी अत्यंत महत्वाची आहे. ही सांस्कृतिक गुलामगिरीतून आम्हाला दूर केल्यानंतर ओबीसी म्हणून आम्ही त्यांच्या विचाराने चालत आलो, फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणून चालत आलो, परंतु केवळ राजकीय सत्ता घेऊन ही गुलामगिरी संपवता येत नाही. हे भगवान बुद्ध आणि महावीरांनी सिद्ध केलं की सांस्कृतिक जे विषय आहेत, धार्मिक विषय आहेत, त्यांनी राज्यकर्त्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयोग इथे होत आहे आपल्या देशात. जसं रामायणामध्ये शंभुकाचा वध राम करतो आणि त्याला सांगणारे जे गुरुजी आहेत ते ब्राह्मण आहेत आणि एकलव्याला शिक्षण नाकारणारं महाभारताचं जे राजकारण आहे यामध्ये जो ब्राह्मण आहे, ब्राह्मणवाद आहे, तो ब्राह्मणवाद शूद्रांना, अतिशूद्रांना कशा प्रकारचं नेतृत्व नाकारतो, प्रतिनिधित्व नाकारतो हे आपण या दोन्ही ग्रंथांमध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता भुजबळ हे राजकीय नेते असले तरी ओबीसींसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे तो आशावादी आहे. अगदी 100% संविधानवादी किंवा देवधर्म यांना नाकारणारा हा नेता नसला तरी त्यांनी जे काही बंड केले ते बंड ओबीसीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महत्वाचं आहे. आणि 78व्या वर्षी त्यांनी काय करावं असा प्रश्न पडल्यानंतर त्यांच्या मुलाच्या वयाचा मी काही त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही, परंतु हे सत्य आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या, भगवान बुद्धांच्या विचाराने आम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि म्हणून हाच विषय घेऊन भुजबळ साहेबांकडे मी गेलो आणि त्या कार्यक्रमात ही भूमिका सांगितली. आज भुजबळांचा जो अपमान झाला हा शूद्र म्हणून झालेला अपमान आहे आणि शूद्र म्हणून झालेला अपमान आमचे ओबीसी नेते जोपर्यंत इतर शूद्रांना म्हणजे ओबीसीना समजावत नाही तोपर्यंत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली स्वातंत्र्याची, मनाच्या स्वातंत्र्याची भूमिका, गुलामी संपवण्याची भूमिका लोकांना समजणार नाही. आणि म्हणूनच अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे भारतीय संसदेतले की आंबेडकर आता सोडून द्या आणि तुम्ही देव आणि स्वर्ग स्वीकारा आणि आनंदाने गुलामीत जगायला शिका, अशा प्रकारचं ते वक्तव्य आहे. आणि म्हणून तरुणांना संधी दिली पाहिजे आणि ती तरुणांना संधी दिली पाहिजे असं अजित पवार म्हणाले की भाजपा सुद्धा सांगते तरुणांना संधी भेटली पाहिजे. आणि म्हणून जे ज्येष्ठ लोक आहेत, मंत्री, माजी मंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे जे लोक आहेत, माजी मुख्यमंत्री सुद्धा, यांना विधानसभेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या विधानसभेत झाला. यामध्ये काँग्रेसचे अनुभवी नेते बाळासाहेब थोरात असतील आणि पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना बाहेर ठेवलं गेलं. यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो हेतू आहे की हे जे अनुभवी लोक आहेत, प्रशासन असेल, राजकारण असेल, यातले यांना जर बाजूला ठेवलं तर हुकुमशाहीने निर्णय घेण्याची कृती आपल्याला करता येईल. आणि तुम्ही पाहिलं असेल की लाडक्या बहिणींची योजना आली आणि आता शिक्षकांचा पगार द्यायला पैसे नाहीत. म्हणजे मतदानामध्ये निवडून येण्यासाठी ही योजना राबवली गेली, लोकांना ती आवडली, पैसे मिळतात म्हणून लोकांना आवडली, परंतु आपल्या माणूस घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये शिक्षण महत्वाचं आहे. आणि हे सावित्रीमाईंचं शिक्षण संपवण्याचा
प्रकार इथे घडलेला आहे. आता ही जी कल्पकता आहे मनुवादाची, ती कल्पकता खरोखर नोंद घेण्यासारखी आहे आणि विचारवंतांनी त्यावर विचार करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला वी द पीपल हा विचार भाजपाला खूप त्रासदायक होतो. कारण लोकांना अधिकार म्हणजे कोणाला, तर 85% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना अधिकार नाकारण्याची भूमिका मनुस्मृतीने आणि चातुर्वर्ण्याने घेतलेली असताना बाबासाहेब आंबेडकरांनी देव आणि स्वर्ग नाकारला आणि भारताचे जे लोक आहेत ते महत्वाचे आहेत. आता 85% लोकांना जर अधिकार देण्याची भाषा संविधानाची आहे, तर ती भाषा भाजपाला परवडणारी नाही. आणि म्हणून अमित शहाच्या ओठातून हे जे वाक्य आलेलं आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला करा आणि देव आणि स्वर्ग स्वीकारा, ही पारंपरिक जी हुकुमशाही आहे, वैदिक हिंदू धर्माची हुकुमशाही आहे, ती लादण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून कदाचित हिटलरला अशा प्रकारची धर्माची साथ नसेल, त्यांनी वंशवादाचं तत्वज्ञान मांडलं, पण भारतामध्ये वंशाने किंवा जन्माने श्रेष्ठ माणूस आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तत्वज्ञान चातुर्वर्ण्यानुसार आपल्याकडे धर्माने मांडलं. आणि धर्म हा भाजपासाठी सत्तेचा कारक आहे, लाभदायक आहे. आणि म्हणून देवाची स्तुती किंवा देव हाच तुम्हाला न्याय देईल अशा प्रकारची अमित शहाची जी 2 वाक्य आहेत, ही 2 वाक्य या देशामध्ये कार्यरत असलेल्या 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं सत्तेचं धर्माचं तत्वज्ञान आहे. आणि ती 2 वाक्यावर देशाने आता खरं म्हणजे वैचारिक वादळ निर्माण केलं पाहिजे सगळ्या विचारवंतांसमोर. हे फार मोठं आव्हान आहे. आणि यामध्ये ओबीसींची जबाबदारी महत्वाची आहे. छगन भुजबळ साहेबांनी माझ्यानंतर जे भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण देशामध्ये ओबीसी आंदोलन करतील. पण ते कोणतं आंदोलन करतील? आपण काय अजित पवारांना, शरद पवारांना किंवा एकनाथ शिंदेना किंवा देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देऊन हा प्रश्न मिटणार आहे का? तर नाही. 78 वर्षाचे ज्येष्ठ नेते जे लाखांची सभा घेऊ शकतात, ज्यांची परंपरा आपल्याला माहित आहे की मागच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी ओबीसींचं एक चांगलं नेतृत्व उभं केलं, अशाच प्रकारची लिडरशिप छगन भुजबळ यांची उभी राहिलेली आहे. आणि लिडरशिपचा प्रचंड अपमान झालेला आहे. या अपमान झाल्यानंतर कसं वागायचं हे महात्मा फुलेंनी वरातीतून बाहेर काढल्यानंतर जे प्रबोधन केलं, ते प्रबोधन हे राष्ट्रपित्याचं प्रबोधन आहे. म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणता येईल. आणि त्यांनी त्यांच्या साहित्यात म्हटले की शेवटचा कोळी बांधव शिकून सवरून शाणा होत नाही तोपर्यंत या राष्ट्राची निर्मिती होणार नाही. आणि अशा प्रकारचं ओबीसी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे आमचे गुरु आहेत. आणि मग यांच्या पद्धतीने आम्ही जीवन जगलं पाहिजे हे 78 वर्षाच्या ओबीसी नेत्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसींची जबाबदारी खूप मोठी आहे. जाता जाता तरुणांना, तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी संदेश दिला पाहिजे की शूद्र म्हणून, ओबीसी म्हणून माझी जी अवस्था झाली इथल्या ब्राह्मण आणि मराठ्यांनी केले, त्याचं कारण जातीच्या उतरंडीमध्ये शूद्रांची, ओबीसींची अशी अवस्था होते, ही धर्मामुळे होते. ही सांगायची संधी भुजबळ साहेबांना आहे. मी त्यांच्या अत्यंत जवळ या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, जरांगेंच्या आंदोलनामुळे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे गेलेलो आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी हे मी बोलतोय कारण का त्यांच्या शब्दाला मान आहे, जसा मान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाला आहे. आणि ते नेहमीच लोकांना जाग करण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीय यश किती मिळते हा नंतरचा विषय आहे. या देशामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांनी गुलामगिरी लादली असेल तर आमच्या नेत्यांनी त्यावर पण बोललं पाहिजे. राजकारणात अपयश आलं ठीक आहे, पण तुमच्या प्रामाणिकपणामुळे, प्रामाणिक लढवय्ये स्वभावामुळे समाजात तुमच्या वक्तृत्वाला जर महत्व आलं असेल तर तुम्ही धार्मिक गुलामगिरीविषयी बोललं पाहिजे. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रमुखपदी का नाहीत हा प्रश्न ओबीसीना पडला पाहिजे, एससी एसटीना पडला पाहिजे. तो पडत नाही. तो पडत नाही याचं कारण त्यांच्या डोक्यावर धर्माचा पगडा आहे, देवाचा पगडा आहे, चमत्काराचा पगडा आहे. आणि हा पगडा अधिक मजबूत करण्याचं काम अमित शहा करत आहेत. आणि म्हणून ओबीसींना हे सत्य उघड करणारे वक्ते हवे आहेत. आणि हे वक्ते बौद्ध बांधवांकडे प्रचंड प्रमाणात आहेत. परंतु ओबीसींना किंवा हिंदू लोकांना समजवताना अत्यंत नाजूकपणे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जाग करण्याचा प्रयत्न केला आणि भारताचं संविधान हा एक जीवन ग्रंथ इथे आपल्यासमोर उभा केला, आणि ते जरी आम्ही पोचवू शकलो तरी इथला ओबीसी, एससी, एसटी जागा होईल. आणि ते करायचं काम आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आणलंय. सत्तेच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे हिंदू धर्माचे चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारे लोकच का बसतात हा मोठा प्रश्न आहे. आता मनुस्मृतीला विरोध करताना जेव्हा चर्चा होते तेव्हा मनुस्मृतीचे समर्थक अनेक हिंदू, आगरी कोळी लोक सुद्धा मला विचारतात की मनुस्मृतीमध्ये असं काय वाईट आहे. पण मी त्यांना हा नेहमी प्रश्न विचारतो की ओबीसींचे तरुण अनेक आमदार आलेले आहेत. जसे फडणवीस तरुण आहेत तसे ओबीसींचे पण आमदार तरुण आहेत. जसे बाकीचे ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठ्यांचे जे लोक आहेत, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, या पद्धतीचे ओबीसी, एससी, एसटी लोक पण आहेत. पण ते
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का होत नाहीत, हा प्रश्न ओबीसी राजकीय नेत्यांना पडला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर धर्मव्यवस्थेत आहे, चातुर्वर्ण्यात आहे, हे सुद्धा आम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसींना गुलामीत सुखाने ठेवण्यासाठी पूर्वजन्माचं तत्वज्ञान हिंदू धर्माने मांडलं आणि त्याला देवाचं नावाने आशीर्वाद दिलेले आहेत. आपल्याला आदरणीय प्रल्हाद शिंदे यांचं गाणं माहीत असेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजेच तुम्ही जसं कर्म करता तसं फळ देव देतो, असं एक तत्वज्ञान सांगितलं गेलं. पण या तत्वज्ञानामध्ये ओबीसी एससी एसटी हे उद्योगधंद्यामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, साहित्यामध्ये, कलेमध्ये सतत मागे का पडतात? तर याचं कारण धर्माने असं दिलं की मागच्या जन्मात तुम्ही ते पाप केलं होतं म्हणून तुमच्या वाट्याला हे आलेलं आहे. मग आता चांगला जन्म मिळण्यासाठी, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी काय करायला लागेल? तर वर्तमानात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची गुलामी, यांची सेवा तुम्ही करा, अशा प्रकारचा धर्म सांगतो. आणि म्हणूनच हा देव आणि स्वर्ग हे नाकारण्याचं कारण आहे की आज ओबीसी गुलामगिरीत आहेत. त्याचं कारण त्यांना तशा प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं जातं. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आज हे सत्तेत आहेत आणि सुखात आहेत, त्याचं कारण ते धार्मिक जीवन जगले. म्हणजे धार्मिक जीवन म्हणजे ब्राह्मणांना दान करणं, देवाची पूजा करणं, किंवा जे सगळं काय कर्मकांड सांगितलं, यज्ञात सांगितले, ते त्यांनी केले म्हणून त्यांच्या वाट्याला हे आलेलं आहे, असं सांगितलं गेलं. त्याच्यामुळे सत्तेत मुख्यमंत्री ब्राह्मण आणि मराठे महाराष्ट्रात सतत होतात आणि आम्ही ओबीसी होऊ शकत नाही म्हणून बंड केलं पाहिजे, ही भूमिका ज्येष्ठ ओबीसी नेत्यांना घेता येत नाही. कारण ते घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की यांच्या पाठीमागे दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती वगैरे नाही. आणि दैवी शक्ती असती तर भारताचं संविधान या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांपैकी एखाद्या विद्वानाला लिहिता आलं असतं आणि ते लिहून दाखवलं असतं. पण त्यांच्यामध्ये बौद्धिक असेल, शारीरिक असेल, धार्मिक असेल, अशी कुठलीही ताकद नाही. आणि म्हणून आमच्यातल्या ओबीसी एससी एसटी मधल्या अतिशूद्र असलेल्या समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून साऱ्या जगाला सांगितलं की संधी मिळाली शिक्षणाची असेल, लिहिण्याची असेल, आपला विषय मांडण्याची, तर भारताच्या लोकसभेमध्ये संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव या देशामध्ये जन्माला येऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जर समजून घेतले ओबीसीनी तर निश्चितपणे ते बंड करू शकतील. परंतु ओबीसी बंड करणार नाहीत. अशा प्रकारची धार्मिक स्थिती आपल्या देशामध्ये अमित शहासारख्या नेत्यांनी उभी केलेली आहे. अनेक शंकराचार्य, बुवा बापू त्यांच्या साथीला आहेत. आणि म्हणून पूर्वजन्मात आम्ही काही चांगलं काम केलं नव्हतं असं सांगितलं जातं. म्हणून हा पूर्वजन्म आणि स्वर्ग, हे नरक, हे दोन्ही, हे सगळे नाकारण्याचं काम महावीर, गौतम बुद्ध आणि चार्वाक यांनी केलेलं आहे. त्यांचं साहित्य आम्हाला अभ्यासावं लागेल. आणि हे सगळे जे विषय आहेत ते विषय आपण नीट समजून घेतले पाहिजेत. आपल्याला कल्पना आहे की अमित शहांच्या वाक्यावर, खरं म्हणजे लोकसभेतले जे विद्वान खासदार आहेत त्यांना बोलायची प्रचंड संधी होती, परंतु त्यावर चर्चाच झाली नाही. कारण या धार्मिक विषयावर बोलायची हिंमत निवडून गेलेल्या लोकांमध्ये नाही, हे आपल्याला लक्षात आलं. पण आता मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव याच्यावर बोलायला लागलेत. आणि म्हणून संविधानाच्या विरोधात आणि मनुस्मृतीच्या समर्थनात अनेक बुवा बापू आपल्याकडे आज बोलताना दिसत आहेत आणि त्यांचं बोलणं वाढलेलं आहे. आणि म्हणून बहुजन संघटक असेल, जे आमचे चॅनल आहेत, यांनी या धर्मचिकित्सेची, अमित शहांच्या वाक्याची चिरफाड करणं गरजेचे आहे. आणि ही चिरफाड जर आम्ही केली नाही तर आपल्याला फार धोका होऊ शकतो. आणि म्हणूनच मगाशी मी बोलत असताना सांगितलं की हा जो चातुर्वर्ण्य आहे, चातुर्वर्ण्याने आमच्यावर गुलामगिरी कशी लादली, हे हिंदू लोकांना सांगावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, भगवान बुद्धांचं साहित्य हे ओबीसीने नाकारलं आणि ते सांगायची गरज आज इथे निर्माण झालेली आहे. मी आदरणीय हनुमंत उपरे काका यांना धन्यवाद देईन, त्यांची आठवण काढेन की त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा प्रयत्न हा केला आणि त्या प्रयत्नाला समर्थन ओबीसीने दिलं असतं तर निश्चित देशात क्रांती झाली असती. आणि म्हणून मनुस्मृतीने सांगितलं की ब्राह्मणाचा जन्म हा मुखातून झाला, तोंडातून झाला, क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला आणि मांड्यातून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र जन्मले. शूद्र म्हणजे ओबीसी आणि स्त्रिया. हा जो विचार आहे, या विचाराला वैज्ञानिक दृष्टीने आव्हान ओबीसीने दिलं नाही. धर्म आणि देवाचं तत्वज्ञान म्हणून ते डोक्यावर आम्ही घेतलेलं आहे आणि ह्याला चॅलेंज करण्याचं काम जगात झालं पाहिजे, सगळीकडे झालं पाहिजे, जागतिक स्तरावर हे बोललं गेलं पाहिजे. अशा प्रकारची धार्मिक गुलामगिरी ज्या देशात आहे तिथे राजकीय गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी आमच्यावर येणार. आणि म्हणून ओबीसींची गरिबी आहे, शूद्रातिशूद्रांची गरिबी आहे, त्यांचं राजकीय अपयश आहे, त्यांना ही मनुस्मृती कारण आहे, चातुर्वर्ण्य कारण आहे. आणि म्हणून शूद्रांना गुलामीत ठेवण्याचं तत्वज्ञान
देवाचं आणि धर्माचं, स्वर्गाचं, नरकाचं तत्वज्ञान आहे, म्हणून याला आपण विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. देव का नाकारला बुद्ध, चार्वाक, महावीरांनी, हे आम्हाला लोकांना समजावून सांगायला लागेल. आणि फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान पुन्हा एकदा धार्मिक अंगाने आम्हाला शिकवायला लागेल. शिक्षण आरक्षण विरोधी मोदी आणि शहा आहे ते आपल्याला आता सगळ्यांना कळले, की आपल्याला माहित आहे चायवाला पंतप्रधान अशी प्रतिमा केली गेली आणि चायवाला पंतप्रधान होऊ शकतो, मग शिकायची गरज काय. आणि म्हणून या धर्तीवर आत्ता जे पंतप्रधान, माजी पंतप्रधान वारलेले आहेत, त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर लोकांनी आणली पाहिजे. शिकलेला माणूस काय करतो आणि अशिक्षित माणूस काय करतो, कसे निर्णय घेतो, नोटबंदीचा निर्णय असेल, कोरोनातला निर्णय असेल, या निर्णयामध्ये शिक्षणाचा प्रभाव किती आहे. आणि म्हणून शिक्षणाचं समर्थन, शिक्षण आरक्षणाचं समर्थन आता राहुल गांधी करायला निघालेत आणि म्हणून त्यांना हा विरोध होतोय. परंतु सामान्य जनता ही जर धार्मिक असेल तर राहुल गांधी एकटे पडू शकतात. म्हणून आंबेडकरवाद्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. केवळ संसदेतच विरोध नाही, अमित शहाना केवळ संसदेत विरोध नाही, तर रस्त्यावरही शहांच्या देव आणि स्वर्ग याला विरोध करण्याचं आव्हान स्त्री शूद्राती शूद्रांसमोर आहे. म्हणजे स्त्रियांकडे आहे, स्त्रियांच्या समोर आहे, ओबीसींसमोर आहे आणि अतिशूद्र SC ST समोर आहे. आणि हे आव्हान आम्ही घेतलं पाहिजे. ओबीसी हे हिंदुत्ववादी आणि वैदिक ब्राह्मणी चळवळीचा प्रमुख ग्राहक आहे आणि तो नेहमीच फसवला जातोय, ब्राह्मणवादामुळे फसवला जातोय. आरक्षणवादी चळवळीने ओबीसीने अत्यंत संवेदनशील व्हायला पाहिजे आणि संविधान वाचवणं हे केवळ आमच्या आंबेडकरवादी किंवा बौद्ध बांधवांचं काम नाही, तर ती जबाबदारी ओबीसींची सुद्धा आहे. हे ओबीसी नेत्यांनी समजावून सांगायला लागेल. आपण जी भाषणं करतो ओबीसींच्या आरक्षणाची, त्यामध्ये संविधान वाचवण्याची भूमिका ओबीसींनी प्राधान्याने सांगितली पाहिजे असं मला वाटतं आणि ती सांगितली जात नाही. आणि म्हणून ओबीसींची गुलामगिरी, ही गुलामगिरी का आहे याची चर्चा आपण केली पाहिजे. अस्तित्वात नसलेला देव आणि स्वर्ग तुम्हाला न्याय देईल असं अमित शहाचं म्हणणं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला न्याय देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सोडून द्या. आता अस्तित्वात नसलेला देव, म्हणजे देव अस्तित्वात नाही, याच्यावर अधिक बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की अस्तित्वात नसलेला देव आणि स्वर्गच तुम्हाला न्याय देईल. हे उच्चवर्णीयांचं तत्वज्ञान देशाला गुलामीत ठेवणारं तत्वज्ञान आहे. इथे प्रतिक्रिया यायला लागलेली आहे आणि त्या प्रतिक्रियामध्ये टीका व्हायला लागलेली आहे. मी स्वागत करतो. या सगळ्या चर्चेतून काहीतरी चर्चा झाली पाहिजे अशी माझी म्हणणं आहे. तर जमिनीवर नाही तर स्वर्गात न्याय मिळतो हे मोदींना किंवा अमित शहाना आपल्याला सांगायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी वी द पीपलच्या माध्यमातून न्याय हा जमिनीवर, देश आणि लोकशाही तुम्हाला न्याय देईल हा विश्वास दिलेला आहे. आणि म्हणून पिंडदान विधी हा मोठा विधी आपल्याकडे हिंदू धर्मात आहे. पिंडदान विधीमध्ये जे दान आहे ते ब्राह्मण पुरोहिताला करा, मग आकाशातल्या स्वर्गामध्ये तुमच्या पितरांना ते मिळेल. मग ते काय असेल किंवा अन्य साधनं असतील. हे जे स्वर्गीय तत्वज्ञान आहे, ते स्वर्गीय तत्वज्ञानाचं समर्थन मोदी आपल्याकडे किंवा अमित शहा करताना दिसत आहेत. आणि म्हणून हे तत्वज्ञान चार्वाकने सुद्धा सांगितलं की आकाशातल्या पितरांना जर जमिनीवरून दान देता येत असेल किंवा ज्या काही असतील, गाय असेल किंवा हे असेल, पलंग असेल किंवा चपला असतील, दान करता येत असेल, तर खालच्या मजल्यावर आपण बसलेलो असतो आणि वरच्या मजल्यावर जर आपले मित्र असतील तर त्यांना खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जेवण पोहोचवता येत नाही. आपल्याला माहित आहे, म्हणजे खाली जेवण दिलं त्यांच्या नावाने तर वरच्या मजल्याच्या लोकांना पोहोचत नाही, हे चार्वाकने पण सांगितलं. पण या ऐतिहासिक गोष्टींचा आम्ही दाखला घेतला नाही आणि म्हणून आज हे धाडस अमित शहानी केलेलं आहे. त्या धाडसाची चिकित्सा करताना आपले लोक कमी पडतात. आणि म्हणून मनुस्मृती आणि देव आणि स्वर्ग आम्हाला अधिकार नाकारतं आणि भारतीय संविधान देतो. भारतीय संविधान हे अधिकार देते. संविधानाचं तत्वज्ञान आपल्याला साध्या आणि सरळ भाषेत लोकांपर्यंत न्यायला लागेल. 52% शूद्र हे ओबीसी आहेत आणि 50% स्त्रिया ह्या शूद्र आहेत. शूद्रांना गुलामीतून मुक्त करण्याची मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे की ज्यांना भारतीय संविधान समजतं. आणि ही जबाबदारी धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारी जबाबदारी असल्यामुळे संविधानिक भाषेतल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोप्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने चौकात वेगवेगळ्या बैठकांमधून सांगावं लागतील. आणि म्हणून हे 50% ओबीसी आणि 50% स्त्रिया आता कोणत्या दिशेने निघालेत, तर वर्तमानात ते भाजपाच्या दिशेने निघालेत, धार्मिक दिशेने निघालेत. त्यांना रोखायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून 78 वर्षाचे सन्माननीय छगन भुजबळ यांच्या गुलामीचं रहस्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं असताना त्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्व आलेलं आहे.
आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्या बांधवांना जागा करण्याचा सतत प्रयत्न करतात, पण त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी आहे की ते ओबीसी SC ST या सर्वांचे नेते आहेत. आणि भुजबळ साहेबांवर सुद्धा तशीच जबाबदारी आहे की तुम्ही ज्यांचे केस पांढरे झाले, जे वयोवृद्ध आहेत, म्हणजे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी, त्यांना जे अनुभव आले शहाणपणे, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आमच्या या सगळ्या ओबीसी SC ST यांना गुलामीतून मुक्त करण्याची आहे. आणि म्हणून महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं तत्वज्ञान ओबीसींनी कबूल करण्याची ही वेळ आली आहे, नाहीतर आपल्या ह्या गुलामीमध्ये आपला कपाळ मोक्ष होऊ शकतो. आणि म्हणून ओबीसींची प्रमुख जबाबदारी या वातावरणात आहे. आणि ही धार्मिक गुलामगिरीसाठी जे काम भाजपाने सुरू केलं आहे, मीडिया असेल, बुवा बापू असतील, आणि त्यामुळे फार मोठं षडयंत्र इथे समोर आहे आणि ते एका वाक्यातून बाहेर आलं म्हणून आपल्याला बोलायची संधी मिळाली. तर आपल्याला ही कल्पना देत असताना मला वाटतं की मी ह्या 2-3 दिवसामध्ये कोकणामध्ये फिरलो आणि कोकणामध्ये फिरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय लोकांना न्याय देण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानपूर्व काळातली आंदोलनं आहेत आणि संविधान सभेतल्या चर्चा आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. तर मला जो अनुभव आला तो अनुभव मी सांगतो. त्या अनुभवाच्या निमित्तानं आपल्याला मी जे काय बोललो त्यातला प्रत्यक्षातला अर्थ कळेल की या देशातल्या ओबीसी SC ST आणि स्त्रिया यांना जमीन, जागा, जंगल, पाणी आणि धर्म आणि आता शिक्षण आरक्षण याचे अधिकार मनुस्मृतीने नाकारले होते. ही गोष्ट आपल्याला ठासून सांगायची वेळ आलेली आहे. मनुस्मृतीने अशा प्रकारची कुठली विषमता सांगितली नव्हती आणि स्त्रियांचा सन्मान करणारे श्लोक आज आपल्या मनुस्मृतीचे समर्थक सांगतायत नारी पूजनाचे. परंतु प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष अनुभव ज्या लोकांना आलेला आहे, स्त्रिया, शूद्र, अतिशूद्रांना आलेला, तो अनुभव सगळ्या ओबीसींनी SC STनी सांगितला पाहिजे, ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. आणि म्हणून कोकणामधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं खोती विरुद्ध आंदोलन केलं आणि खोती विरुद्ध आंदोलन 1932 ते 1939ला केलं, हे नेहमीच मी सांगत असतो. परंतु कालच मी अलिबागला गेलो होतो आणि मी ते अनुभव घेतला की 1200 एकर, 1400 एकर, 2000 एकरचे सावकार आज बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कुळ कायद्यामुळे, ती जमिनीचे अधिकार कुळांना भेटल्यामुळे भूमिहीन झाले, म्हणजे त्यांची जमीन गेली. आणि याचा जो निर्णय आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला होता, म्हणजे कुळ कायदा आणण्याचा, आणि याची मांडणी, ड्राफ्टिंग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, खोती विरुद्ध कायद्याचं. पण त्यातून हजारो वर्ष मनुस्मृतीने गुलाम ठेवलेल्या, जमिनी नाकारलेल्या लोकांना जमिनींचा मालकी अधिकार मिळाला, पाण्याचा अधिकार मिळाला. आणि आपल्याला माहित आहे की बाकी सगळे जे अधिकार आहे, शिक्षण अधिकार, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानपूर्व काळातल्या चळवळीने आम्हाला दिलं. आणि म्हणून ओबीसींना याची सतत आठवण ठेवणं ही काळाची गरज आहे. त्यामध्ये मला एक सावकार भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असे जमीनदार होतो आणि ते जमीनदार असताना कुळ कायदा आला आणि आमच्या जमिनी गेल्या. परंतु देशामध्ये ज्यांना हजारो वर्ष संपत्ती नाकारलेली आहे, त्यांना ते भूमिहीन आहेत, त्यांच्या वाट्याला घर आणि जमिनी येणं, हे जे तत्वज्ञान बाबासाहेबांनी सांगितलं, त्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा आगरी, कोळी, भंडारी, SC ST, ओबीसी SC ST या लोकांना येतोय. आणि आज प्रॉपर्टीचा अधिकार हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांना सुद्धा मिळतोय. या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानाच्या विजयाच्या गोष्टी आहेत. आणि या संविधानाच्या विजयात काँग्रेसच्या माजी नेत्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये माननीय पंतप्रधान इंदिराजी यांचा अनुभव काल मी घेतला आणि सावकारांच्या तोंडून त्यांच्याविषयी प्रचंड तिरस्कार ऐकायला मिळाला. आणि अशा प्रकारचा तिरस्कार 85% जनतेला, ओबीसी SC ST यांना मिळतोय, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळतोय. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या तिरस्काराचा विषय झालेले आहेत. आणि त्या तिरस्काराचा विषय काल आपल्याला संसदेमध्ये ऐकायला मिळाला की आंबेडकर करायची फॅशन झालेली आहे. तुम्ही देवाचं नाव घ्या, तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि ही मुक्ती आणि स्वर्ग अस्तित्वात नाही, हे ओबीसी SC STना कधीच समजलंय. भगवान बुद्धांनी अशा प्रकारची जी स्वर्गीय मुक्ती आहे आणि देव नाकारला, बाबासाहेबांनी नाकारला. हा व्यक्तिगत जीवनात जर आम्ही सगळ्या देशाला सांगू शकलो तर निश्चितपणे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी चांगली पावलं आपल्याला टाकता येईल. मी जे काय बोललो ते तुम्हाला पटलं असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करा. पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवा आणि देवाला स्वीकारा. ही घटना साधी घटना नाही, ही भारतीय संविधान नाकारण्याची घटना आहे आणि मनुस्मृती प्रत्यक्षात आणण्याची घटना आहे. आणि अशा प्रकारची मनुस्मृती आली तर पुन्हा एकदा ओबीसी SC ST यांच्यावर गुलामगिरी येईल. आणि आज त्या गुलामगिरीचा अनुभव मी तुम्हाला घेतोय. 1 एप्रिल 57ला कुळ कायदा आला,
परंतु कुळ कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, कारण प्रशासन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं होतं. आणि त्याच पद्धतीनं आमच्या जमिनी कुळ कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इंदिराजी यांच्या कुळ कायद्याने ज्या आम्हाला जमिनी भेटलेल्या आहेत त्या आमच्या नावे केल्या पाहिजेत, ही जागृती जमीन कसणाऱ्या लोकांमध्ये आतापर्यंत नव्हती. आणि मग वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी या जमिनी गेलेल्या आहेत आज कोकणातल्या, आणि आता घरं सुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे. आणि जमीन आणि घराच्या विहिरीत असलेले लोक जे आहेत त्यांना 13,000 12,000 पगारात इतरांच्या ठिकाणी म्हणजे अदानी अंबानीच्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये काम करायची वेळ आली. बँकिंगची कर्जाची सुविधा त्यांना भेटत नाही. 3-3 लाख कोटींचं कर्ज हे उद्योगपतींचं माफ होते, परंतु 15,000 10 लाख 15 लाख हे आपल्याला कर्ज मिळत नाही. अशा प्रकारची वास्तव परिस्थितीमध्ये देशामध्ये उभी राहिलेली आहे. आणि परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर मनाची मुक्ती, मनाचं स्वातंत्र्य हे खरंच स्वातंत्र्य आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि या स्वातंत्र्याकडे वाटचाल करायची असेल तर देव, स्वर्ग, आत्मा, धर्म यांची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. आणि चिकित्सा करणारे वक्ते आपल्याला इथे आणावे लागतील. आणि म्हणूनच या विषयावर आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. मी नम्रपणे सांगतो की साध्या भाषेत सांगायचा मी प्रयत्न केला, परंतु अमित शहानी सांगितलेले वक्तव्य साधं वक्तव्य नाही, तर मनुस्मृती इथे पुन्हा आणायचं वक्तव्य आहे. रामायणातली शंभुकाची गुलामगिरी असेल किंवा महाभारतातली एकलव्याची गुलामगिरी असेल, ती गुलामगिरी इथे नव्याने आणण्याचं समर्थनाचा विषय आहे. राहुल गांधींनी हा विषय तिथे घेतलाय, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. परंतु मोठ्या लोकसभेतल्या नेत्यांची चर्चा जमिनीवर आणि गावामध्ये पाण्यावर चौकात झाली पाहिजे. आणि याच्यावर मी असं म्हणत नाही की आमच्या लोकांनी महाराज झालं पाहिजे, आसाराम बापू झालं पाहिजे किंवा शंकराचार्य झालं पाहिजे. साध्या वेशामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालून किंवा सामान्य माणसाला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे समजवणं फार गरजेचं आहे, कारण अशीच मुक्ती मिळत नाही. कारण मी 2005 साली या चळवळीत आलो, त्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जे मार्गदर्शन मला केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत आलो. मला स्वतःला आपल्या शिक्षण पद्धतीतून अशा प्रकारचा मुक्त होण्याचा विचार कुठला दिसला नाही. तो आंबेडकरी चळवळीत आहे. फुले शाहू आंबेडकर, भगवान बुद्ध, चारवाक आणि महावीर यांच्या तत्वज्ञानात आहे. पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई एकविरेचा विजय असो. नमो बुद्धाय.